खांद्यावर घोंगडे, हातात काठी, डोक्यावर गुलाबी फेटाय आणि स्वतःला महादेव समजतो असं कोणी उठलं महादेव म्हणाल. आणि बघा बरं का परत बाळूमाच्या मुखातलं वाक्य आहे, अरे तुमच्या म्हणण्यानं देव हाय असं होत नाही आणि तुमच्या म्हणण्यानं देव नाही असं सुद्धा होत नाही. तुम्ही हाय म्हणला तरी बी देव हायच आणि तुम्ही नाही म्हणलासा तरी बी देव हायच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी हा बाळू धनगर तुम्हाला मानायचं सोडून देईल का त्या दिवशी मात्र तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचो नाही. हा बी सबूत या बाळू धनगराचा आहे. कारण बाळूमामाकडे खातं कोणतंही, बाळूमामा अवतार कोणाचे? महादेवाचे. महादेवाकडे खातं कोणतंही? विकास महाराज देवडी कधी उचलायचा? कीर्तनात उचलायचा का गाडीत उचलायचा? घरी झोपले म्हणजे मला उचलणार आणि तुम्हाला ठेवणार आहे. या जगातल्या प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा? कुणाच्या हातात आहे? मामाच्या हातात आहे. कारण मामा अवतार कलियुगातला, बाळू मामा म्हणजे महादेवाचा शेवटचा अवतार आहे कलियुगातला आत्ताचा. आणि बाळू मामाच्या मुखातलं एक फेमस वाक्य आहे, अरे ऐका, तुम्ही मला हाय म्हणला तरी बी मी हायच. पण ऐका, तुमच्या हाय म्हणणं देव हाय असं नाही, तुमच्या नाही म्हणणं देव नाही असं बी होत नाही. तुम्ही मला माना आका नका मानू, पण माझं अस्तित्व हाय. जो मला हाय म्हणल त्याला म्या कायमचा हायसा आणि जो मला नाही म्हणल त्याला म्या कायमचा नाहीसा. कायमचा नाहीसा. आता महादेवाचे 3 अवतार पटवून दिले मी. आता बाळूमामा 3 अवतार पटवून दिले. ते 3ही अवतार कसे एवढंच सांगतो आणि थांबतो. एवढं कळलं तरी लय झालं आपल्याला आजच्या कीर्तनात. आता कालचं असतं तर अख्खं कीर्तन बाळूमामा केलं असतं मी. पण काल तारीख शिल्लक नव्हती, फोन बरेच झालते कालचीच पण नव्हते. आता ऐका, बाळूमामा लोक म्हणली महादेवाचा अवतार कस काय, महादेवाचा अवतार कस काय? बाळूमामा दुसऱ्या दिवशी मेंढर चारायला शेतामध्ये गेले. आता आपण सगळेजण लगेच मेंढर चारायला जाणार आहेत. आता आज कोण लीट सगळ्यांनी, बरोबर आहे ना, काल्यामुळे मेंढर नेमके आपण सगळे चारायला. मामा तसं मेंढरात चाराय गेले. मेंढर चारून येताना चिखलात मामानं पाय भरवले आणि तसंच आपल्या रोजच्या नित्याच्या जागेवाले मेंढर कोणली तसेच भरके पाय घेऊन जेवण करायला बसले. आणि जेवण झाल्यानंतर आपल्या नित्याच्या बाजेवरती झोपणार. तेवढ्याच सगळ्या सेवकांना सांगितलं, ऐका, ज्या वेळेस काशीच्या महादेवाला पहाटे 4 वाजता स्नान घातलं होतं का त्यावेळेस माझे पाय देखील न धुता स्वच्छ होतात. तुम्हाला महादेवाचा अवतारच बघायचा तर बघून घे. लोक म्हणले कसं शक्य? विश्वास नाही ना. म्हणले उठून धुवायला बसले रातच. कोण 10 मिनिटं जगायचं, कोण अर्धा तास जगायचं, कोण 15 मिनिटं जगायचं. बरोबर पहाटेच्या 4 वाजल्याबरोबर या सगळ्या शिवेकरांनी मामाच्या पायावर पांघरून काढलं तर मामाचे पाय न धुता देखील काचेसारखे स्वच्छ दिसले. आणि याच्यावरून लक्षात आलं मामा साक्षात महादेवाचा अवतार आहेच. आणि अजून बी पटत नसेल तर जय बाळूमामा नावाची मालिका बघितली असेल, त्या मालिकेचं टायटल सॉंग आहे, मी गातो, तुम्ही ऐका. आता जसं होईल तसं होईल. कसा बसलाय इको द्यायला, थोडं ट्रबल करा. आता बाळू मामा वैद्यवा वैद्यवा वैद्य त्यानं मेल्या केल्या पैदवा पैदवा पैद. बाळू मामा वैद्यवा वैद्यवा वैद्य त्यानं केल्या पैदवा पैद. हे रुद्राचा अवतार थोरयो रातो आत्मापुरा उदळोने भंडारा थोरयो ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी भेटा रेशमी भेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनार ज्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैद्य वैद्य त्यानं मेल्या केल्या पैदवा पैद. बाळू मामा वैद्य वैद्य त्यानं मेल्या केल्या पैदवा पैद. बोला विठ्ठल बिरुदेव रामा हो रामा आत्मापुरात बाळू मामा बाळू मामा. बोल विठ्ठल रामा हो रामा आत्मापुरात बाळू मामा हो रामा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. रुद्राचा अवतार थोर हा. रुद्र म्हणजे कोण आहेत? साक्षात महादेव. बाळूमामा अवतार झाले कोणाचे? महादेवाचे. बाळूमामान पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा एका मिनिटात, कृष्ण एका मिनिटात. आता त्याच्या अगोदर सांगतो, या गीतात एक शब्द आलाय बाळूमामा वैद्य. वैद्य म्हणजे कोण? डॉक्टर. बाळूमाला डॉक्टर का म्हटलं या गीतात? त्याचं कारण आहे, बाळूमामाच्या काळात
बाळूमामाच्या काळात सोलापूर जिल्ह्यात एक डॉक्टर राहत होते. त्या डॉक्टरांना गरड नावाचे डॉक्टर होते. त्यांना कॅन्सर झाला. बरं, कॅन्सर आजार किती वाईट आहे तुम्हाला सांगायची गरज नाही, माणूस घेऊनच जातो ते ठेवीत नाही. इतका वाईट आजार त्यांना झालता. महाराष्ट्रातले स्वतः नामांकित डॉक्टर आहेत. सगळ्या डॉक्टरांची गाठ भेट घेतली पण कॅन्सर काही बरा होत नाही. शेवटी मामाचे तळाव आले. मामाचे निस्सीम सेवेकरी होते. तळाव आल्यानंतर मामानं विचारलं, डॉक्टर काय म्हणतो कॅन्सर? मामा कॅन्सर काय बरा होणारा आजार आहे का? मामा खूप प्रयत्न केले पण कॅन्सर काय बरा होत नाही. मामा तुम्ही जर काय केलं तर कॅन्सर बरा होईल. अरे मी काय डॉक्टर आहे का काय आहे का काय आहे? अरे साधा धनगर आहे, हातात काठी, गुलाबी फेटा आहे, घोंगडा आहे, मेंढर राखणारा साधा माणूस मी, मला कुठं काय यातलं जमत असते का? मामा तुम्हाला आम्ही ओळखत नाही वय, तुम्हाला आम्ही बघितलंय मामा, तुमच्या इतकं माझ्या इतकं तुम्हाला कोण जवळून ओळखणार आहे मामा? मामा तुम्ही काय कराल हे मला माहिती आहे, माझ्यावरती विश्वास आहे. हो मग डॉक्टरा एक काम कर, स्वयंपाकघर आहे त्यात जाऊन 2-3 चिमूट मिरची खा, तुझा कॅन्सर बरा होईल. आता मिरची काय कॅन्सरवर उपचार आहे का? पण मामाचा शब्द आहे, मामाच्या शब्दातली ताकद आहे. मिरची खा म्हणले, डॉक्टरा विश्वास आहे. हो मग विश्वास तो करी स्वामीवरी. टेन्शन घेऊ नको, जा मिरची खा. डॉक्टरांना 3 चिमूट मिरची खाली आणि मिरची खाल्याबरोबर न बरा होणारा गरज डॉक्टरांचा कॅन्सर सुद्धा मामाच्या शब्दावरती बरा झाला. ही मामाची ताकद आहे. पुन्हा सांगतो, इथं आता प्रत्येकाच्या कपाळाला भांडारा दिसतोय मला. या भांडारा साधा सुद्धा नाही. या भांडऱ्याची एवढी ताकद आहे, जर आपल्या कपाळाला लागला तर आपल्या कपाळाच्या रेषा नशीब सुद्धा बदलायची ताकद या मामाच्या भांडऱ्यात आहे. बरेच जणांची नशीब मामाने या भांडऱ्याच्या रूपाने बदललेत. या भांडऱ्याची ताकद बघा. कुठलाही मामाचा स्वयंपाक झाला तर त्यात आधी भांडारा टाकला जातो, मग प्रसाद म्हणून खाऊ घातला जातो. मामांच्या काळात नारायण बुवा गोंधळी म्हणून फेमस कीर्तनकार होते, फेमस बाबा. त्यांचा आवाज गेला, थोडं गडबडीनं सांगतोय, फक्त काळाव्यात घटना म्हणून. विस्तृत रूपाने गेलं तर 10 मिनिटं या घटने लागतील, फक्त 1 मिनिटात सांगतो. त्यांचा आवाज गेला तर कुणीतरी सिंदूर त्यांच्या चहात घातला, चहात सिंदूर घातल्यामुळे आवाज गेला. तर सिंदूर घातल्या अवस्था काय होती आमच्यापेक्षा कुणाला वाईट माहित नाही. आणि मामाच्या तळा मोठं कीर्तन म्हणलं की त्या नारायणभाऊ गोंधळींचं राहायचं. एका कीर्तनाला मामाने त्यांना बोलवायला पाठवलं. सेवेकरी गेले, सेवेकरी बोलवतायत, नाही येऊ शकत. अहो मामाला साक्षात नाही म्हणताय, कारण त्याचं कोणीतरी सिंदूर घातलाय, घात केलाय, माझा आवाज गेलाय. मामाच्या नजरेतून या जगातलं काही सुटत नाही. मुद्दामून मामानं मग आज तुम्हाला बोलवलंय. मामाची इच्छा यावं लागते. आले, कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यानंतर बाबा पहिल्या माणसाला आवाज जाईना. गायकानं कशी तरी पंचपदी पार केली, पण बोलावं कीर्तन करायलाच लागते ना. आता माझी आज अवस्था जशी व्हायला लागली तशी बोलावं तर मला लागत आहे, पण गाताना एकदम व्यवस्थित त्यांनी सगळं सांगून दिलं. मग ऐका, आवाज बोलताना सुद्धा आवाज बाबा पीटी मास्तर पर्यंत सुद्धा जाईना. 10,000ची लोकसंख्या आहे, काय करा? डोळ्यातून पाण्याला तेवढ्या सेवेकरी उठला आणि त्यातला भांडारा नारायण बोंच्या कपाळाला लावला. त्यातला थोडा भांडारा शर्टवरती पडला. आणि आम्हाला पांढऱ्या शर्टवरती काहीच सण होत नाही. माझं तर म्हणणं नाही, शर्टवरती पोलीला डाग चांगल्या भट्टीला नेऊन धुता येईल, पण एकदा चारित्र्याला डाग लागला की काही प्रयत्न करा, मेल्याशिवाय धुता येईल. तो भांडारा झटकण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात मामा पुढे बसले होते. मामा पुढून उठले. नारायण भाऊ 1 मिनिट थांबा. भंडाऱ्याची डुलटी भरली आणि नारायण भाऊंच्या केसापासून ते नकापर्यंत मामाला त्यांना नाहू घातलं भांडाऱ्यानं. आणि आता मामाची जी इच्छा आहे, मी भांडाऱ्यानं नाहू निघावं तर थांबवणारा कोण आहे? मी विचार केला आणि मामानं भांडाऱ्यानं नाहू घातल्याबरोबर नारायण भाऊंचा गेलेला आवाज सुद्धा आहे या ठिकाणी जाग्यावरती आला. ही मामांच्या भांडाऱ्यातली ताकद आहे. आता मामान पंढरपूरचा पांडुरंग सांगतो. मामा आपल्या निवडक सेवेकरांसोबत पंढरपूरच्या वारीला वर्षातून कायम जायचे. आषाढीची वारी मामांचं कुत्र पूर्ण करायचं. आषाढीची वारी बघा, मामा वर्षातून कायम पंढरपूरच्या वारीला जायचे. आपल्या निवडक सेवेकरांसोबत पंढरपूरच्या वारीला गेले. चंद्रभागेत गेले. चंद्रभागेत जाऊन स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. महागारी येताना नेमकं वाळवंटात एक साधारण व्यक्ती मामांच्या चरणावर नतमस्तक झाली. मामाने विचारलं, नाव? रामभाऊ उत्पात. मला ओळखता नाही, जा निघून. निघून गेल्यानंतर मामा पांडुरंगाच्या दरबारात गेले. पांडुरंगाला अभिषेक घातला. मुक्काम मामानं संध्याकाळचा पांडुरंगाच्या मंदिरात करायचं ठरवलं. आणि मग संध्याकाळी लक्षात आलं ती सेवेकरी कोण? नारायण रामभाऊ उत्पात. आपल्या ओळखीचं नाही पण तरी पाया पडला. सेवेकऱ्यांना सांगितलं, जा त्यांना बोलून आणा. बोलून आणल्यानंतर मामा पुढे उभा केला. मामाने विचारलं, नाव? रामभाऊ उत्पात. तुम्ही माझ्या दुपारी पाया पडला. शक्य नाही. काय शक्य नाही? कसं? कारण नामदेव रायाचं जसं ब्रीद होतं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी दर्शन तयाचे, तसं माझं ब्रीद आहे, ज्या देवाचं कटेवर कर नाही त्याचं दर्शन घेत नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसाचं कसं शक्य आहे? कारण मामा कोण आहेत हे माहीत नव्हतं. नक्की नाही म्हणतो, नक्की नाही. अरे सेम तूच दिसतोय. मी कधी म्हणलं मी रामभाऊ उत्पात नाही, मीच आहे तो, पण पाया पडलेला मी नक्की नाही. जा निघून. तो निघून गेल्यानंतर सगळे सेवेकरी मामाच्या चरणावर नतमस्तक झाले. तर मामाच्या चरणाचा सुगंध हा चंदनाचा येत होता. आणि बसलेली, मला सांगा, चंदनाचा लेप कोणाच्या कपाळाला आहे?
मग याच्याहून लक्षात आलं मामाचं दर्शन दुसरं तिसरं कुणीच घेऊन गेला नाही. साक्षात पंढरपूरचा पांडुरंग मामाचं दर्शन घेतो एवढा बाळू मामाचा अधिकार आहे. आता शेवटचं बामा आणि कृष्ण राहिले तेवढं पटवून देतो. मामा काही वारीनंतर आदमापूरला जाताना गोपाळपुरा लागतं बघा. गोपाळपुरा आजही गोपाळपुऱ्यात गेला तर जनाबाईचा महाल आहे. जनाबाईचं घोंगडं वगैरे सगळे आजही गोष्टी जातं वगैरे बाबा त्या ठिकाणी गेला तर कधी आवर्जून बघा. नेमकं तिथून जात असताना एक 85 वर्षाची म्हातारी मामाच्या चरणावर नतमस्तक झाली. मामा म्हणले अगं म्हातारी हो बाजूला का पाया पडतेस माझ्या. त्यावेळेस म्हातारीनं मामाचा उल्लेख काय केलाय. अरे जुन्या काळात गोपाळांसहित तू या ठिकाणी यायचा. गोपाळांसहित कोण असायचं. भगवान श्रीकृष्ण. आणि त्याच्यानंतर तुझ्या सेवेकऱ्यांसोबत तुझं दर्शन होतंय हे माझं भाग्य. ती दुसरी तिसरी कोणी नाही जनाबाई. आणि जनाबाईचं वर्णन जनाबाईनं मामाचं वर्णन भगवान श्रीकृष्ण म्हणून केलंय. आजही तळावरती गेला तर कृष्णरूपी बाळूमामा असा बाळूमामाचा उल्लेख आरतीमध्ये केला जातो. म्हणजे बाळूमामा तिन्ही अवतार पटवून दिले. आता एक सांगतो इथं बऱ्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात बाळूमामा प्रत्येकाला माहितीत. कोणाच्या जीवनात बऱ्याच जणांच्या जीवनात बाळूमामा आल्यापासून जीवनाचं कल्याण झालं असेल. मी माझ्या तरी सांगतो गड्या जशी मामाची सेवा करतोय तसं माझ्या डायरीत असा एक बी दिवस नाही की ज्या दिवशी मला कीर्तन नाही. मी नाही म्हणलं तरच नाही तर कीर्तन बाबा 5वीला 2 माझ्या पुजल्यातच. हे कोणाचे उपकार असतील तर मामाचे. मग काय देऊ त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. माझा जीव जरी मामाच्या चरण मी ओवळून टाकला तरी त्यातून उतराई होणार नाही. पण थोडासा प्रयत्न मी माझ्या घरी केलाय. साक्षात बाळूमामाचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर माझ्या घरी उभा केलंय. 1.5 कोटी रुपयाचं. रोज सकाळी 8 वाजता संध्याकाळी 8:05 मामांची आरती नित्य नियमाने होतीच. काही झालं तरी त्यात बदल होत नाही. कुणी जाऊ कुणी राहू पण आरती होणार. म्हणजे मामांचा प्रसाद दर महिन्याच्या अमावस्येला 2,500-3,000 लोक